सुप्रियाताई सुळे यांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. असे काही प्रश्न आहेत की त्याच्यावरती माझ्यासारखा कार्यकर्ता चर्चा सुद्धा करू शकत नाही. सुप्रियाताई सुळेंची लेक आहे. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आहे. त्यांचं लग्न सोहळा आहे. आनंदाचा दिवस आहे. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? किती मोठं केलं पाहिजे? किती छोटं केलं पाहिजे? कुणाला बोलवलं पाहिजे? हा सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या कुटुंबाचा हा प्रश्न आहे. हे जरी जेवढं खरं असलं, तरी नेता हा सार्वजनिक असतो आणि नेता कसा वागतो, नेता काय संदेश देतो, सुखात, दुःखात त्याचं वागणं कसं असतं याच्याकडे सुद्धा लोकांचं लक्ष असतं. उगाच नेत्यांना लोकनेता, जननेता अशा पद्धतीची उपमा दिली जात नाही. अभिनेत्याला अभिनेताच म्हटलं जातं. त्याचं कलाकारीचं काम केलं तरच त्याला अभिनेता म्हणता येतं. परंतु नेत्याने ज्यावेळेस अभिनेत्यासारखी भूमिका बजावली, त्यावेळेस त्याच्यावरती चर्चा होते. आणि अभिनेत्यांनी नेत्यासारखी भूमिका बजावली, त्यावेळेस सुद्धा त्याची चर्चा होते. रेवती सुळे यांच्या लग्नात असंच बरंच काही घडलंय, की ज्याची चर्चा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात आहे. साधे-साधे प्रश्न ग्रामीण भागातले लोक विचारायला लागलेत, की खरंच अजितदादा हे गेल्यावरती एवढ्या लवकर हे लग्न जमवणं, जमवण्याची घाई करणं आणि हे लग्न करणं योग्य आहे का? असे प्रश्न सुद्धा सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात दिसतायत. दुःखाचा डोंगर या पवार कुटुंबियावरती कोसळला असेल, असं प्रत्येकाला आजवर वाटायचं. परंतु हे लग्न बघितल्यावर आणि या लग्नातले सगळे मूव्हमेंट बघितल्यावर दुःख कुठं आहे, हे शोधायला सुद्धा त्या ठिकाणी गरज नाही. कारण कुठंच दुःखाचा दुखवटा काय, काहीच त्या ठिकाणी दिसत नाही. अजित पवार, अजितदादा पवार हे त्यांचा नैसर्गिक मृत्यू नाही झालेला. त्यांचा अपघात झालाय की घातपात झालाय, परंतु अतिशय छिन्न-विछिन्न परिस्थितीत त्यांना या ठिकाणी जावं लागलंय. त्यांचा मृत्यू झालाय. त्याच्यामुळे लोक रडत होते. महाराष्ट्र रडत होता. लोकांच्या मनात आजही अजितदादा पवार यांच्या मृत्यूची एक दुःखाची झलक दिसते. कोणताही देशाचा, राज्याचा मुद्दा जर घडला शेतकऱ्यांसंदर्भात अनेक प्रश्नावरती, तर खऱ्या अर्थाने अजित पवार यांची आठवण सर्वसामान्य जनतेला येतीच याच्यात दुमत नाही. परंतु हे कुटुंब का अजितदादा पवार यांची आठवण करत नाही? दुःख का दिसत नाही? खरंच असा जर भाऊ गेल्यावर कोणती बहीण अशा पद्धतीने वागू शकते का? अशी सुद्धा चर्चा सोशल मीडियात त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि हे गंभीर आहे. घराणेशाही, कुटुंबशाही, भांडवलदार यांचं साटलोट कसं असतं, की त्या ठिकाणी विचारधारा काहीच काम करू शकत नाही. मला आश्चर्याचा धक्का जेव्हा बसला, की अडाणी सगळ्यांचेच आहे. प्रत्येक जण निवडणुकीच्या काळात गौतम अदानीला शिव्या घालतो. गौतम अदानीच्या खाजगी संस्थांबद्दल बोलतो. मग ते सगळं बोलणं खंडणीसाठी असतं का, असं आज मला वाटायला लागलं. कारण काय ते जितेंद्र आव्हाड गौतम अदानीचा हात हातात घेऊन काय लुटू चालतायत. आणि एरवी गौतम अदानीच्या विरोधात सगळ्यात जास्त भूमिका त्या जितेंद्र आव्हाडची असेल. ते संजय राऊत इकडं भोसडीच्यानो, अमुकच्यानो, तमुकच्यानो म्हणत लटलट करणारे हात दाखवत जणू काही बाळासाहेब ठाकरे त्यांच्यातच अवतारलेत. पत्रकार परिषद घेतात आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, संघाचे सगळे लोक, यांचा पक्ष आणि खासदार पळवणारे सगळे लोक आणि सगळ्यात पुढे हे लुटू काय हसतायत, काय एकमेकांना भेटतायत, काय यांचं जनता या ठिकाणी परेशान आहे. 6 खासदार गेले, जनता दुःखात. परंतु येत सगळे हसत बसलायत. ज्यांनी फोडले त्यांच्यासोबत भेटत बसलेत. यांना काय फरक पडतोय? हे सगळे एक आहेत, एका माळीचे मणी आहेत. या लग्नातून एक मात्र महाराष्ट्राने शिकावं.
की महाराष्ट्रात विरोधी पक्ष देशात राहिलेला नाही. राहुल गांधी, अदानी सोबत दिसतात, मोहन भागवत सोबत दिसतात. राहिलंय काय? कोणता संघर्ष राहिलाय? शरद पवारांनी या सगळ्यांचा मेळा घडवून आणण्याचा एक मोठा इव्हेंट घेतलाय का? असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. बघा, मी एका छताखाली सगळ्याला आणतो. राहुल गांधी पासून मल्लिकार्जुन खरगे पासून निमित्त फक्त रेवती सुळेंच्या लग्नाचं. परंतु त्या लग्न सोहळ्यात जणू काय सर्व विरोधी पक्ष, भाजप, RSS या सगळ्यांची एक प्रकारची इंडिया आघाडी जणू काही याच्यामध्ये मर्ज करणारी, एक अलायन्स करणारं एक वातावरण त्या ठिकाणी दिसत होतं. हा कुणाचा दासका आहे? झेंजीचा दासका आहे, कॉकरोचचा दासका आहे, की नव्या प्रादेशिक पार्ट्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाचा दासका आहे? हे काही करू शकतात. हे सगळे मिळून एकत्र येऊ शकतात, पण नवं या ठिकाणी या देशात उभा राहू देऊ शकत नाहीत. यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेत. एक लग्न हे अशा पद्धतीचं लग्न आहे की झेंजी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊ शकतो, एवढ्या तीव्रतेच्या घटना या लग्नामध्ये घडलेल्या आहेत. उगाच नेपाळमध्ये झेंजी घडलं नाही. नेत्यांचं वागणं, नेत्यांच्या लेकरांचं वागणं, त्यांचं राहणीमान आणि गोरगरीब, बेरोजगार, त्या ठिकाणचा शोषित घटक यांचं जगणं, भाकरीला पोटाला भाकर मिळण्यासाठी रोजचा संघर्ष असलेल्या या देशात अनेक लोक उपाशी झोपत असताना नेत्यांच्या या उधळपट्टीकडं बघावं कसं, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. काय झालंय लोकनेत्यांना? त्यांची संवेदनशीलता मेलीये का? असा प्रश्न या माध्यमातून पडतोय. बरं झालं हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करणाऱ्या त्या 4-5 बांडगुळांना ताईचा आणि ते खानचा व्हिडिओ अद्याप मिळाला नाही वाटतं. एरवी अनेकांचे घरं बुलडोजरनी पाडणारे, अनेक तरुणांना संपवणारे, त्या ठिकाणी लव जिहाद अमुक तमुक म्हणत मोर्चे काढणारे आज मात्र गप्प आहेत. 200 कोटी रुपये राम मंदिराच्या अयोध्येच्या तिजोरीतून चोरी होतात, तिथं हिंदू जन आक्रोश मोर्चा निघत नाही. पादुका गायब होतो, चांदीचा, सोन्याचा, तिथं ह्यांचा आवाज नाही. इकडं काल तो व्हिडिओ खरं तर या 4-5 जणांना भेटूच नाही अशी मी अपेक्षा बाळगतो. नाहीतर हे काही भरोसा नाही. यांना कल्चर सुद्धा कळत नाही. सुप्रियाताई ज्या कल्चर मधून आल्यात, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं विदेशाच्या संबंधितलं असलेलं धोरण असेल, अभिनेता शाहरुख खान त्याचं धोरण असेल, तर हे जे काही घडलं ती एक कल्चरचा भाग होता, स्वागताचा भाग होता, हात मिळवणीचा भाग होता. परंतु या 2-4 येड्याच्या हातात जर तो व्हिडिओ पडला तर बोऱ्या वाजला म्हणून समजा. हे काही करायला बसलेत, यांना काही यांचा भरोसा नाही. त्याच्यामुळं आमच्यासारखा कार्यकर्ता तरी या घटनेकडं कल्चर म्हणून बघतोय, त्या लेवलचं कल्चर म्हणून बघतोय. परंतु हा जो व्हिडिओ जर या सगळ्या 4-5 लोकांकडे जर गेला तर काय होऊ शकतं याची सुद्धा आम्हाला या ठिकाणी भीती वाटायला लागली. अडाणी, मोहन भागवत, BJP, गडकरी, फडणवीस सगळे एक आहेत. सगळे एक आहेत. हे लक्षात ठेवा. देशातल्या शेतकऱ्यांनी, शोषितांनी, महाराष्ट्रातल्या बेरोजगारांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की ना तुमच्या जातीचा कोणी या ठिकाणी आहे, ना जातीसाठी माती खाणारा कोणी आहे. सगळे प्रस्थापित, घराणेशाहीवाले, भांडवलदार हे सगळे एक आहेत. तुमचा कोणीही वाली नाही. सुरेश धस यांनी विधान भवनामध्ये गेल्याच अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला की मराठवाड्यातील आमच्या पोरं 40, 45, 35 वर्षाचे होत आहेत, शेतकऱ्यांचे पोरं आहेत, त्यांना मुलीच भेटत नाहीत. भेटणार कशा? त्या ठिकाणी मला त्या व्यक्तिगत जीवनात जायचं नाही, पण कशा पद्धतीने घडतंय की ते लखानी कोण? तात्काळ ते RSSचे लखानी विधान परिषदेचे आमदार होतात. अजितदादाच्या घटनेला 15-20 दिवस होत नाहीत तोपर्यंत हे गडकरी, फडणवीस हे सगळं नातं घडून आणतात.
काय चाललंय नक्कीच अजितदादा गेलेत का? का या लग्नात ते कुठेतरी वेगळ्या वेशभूषा घेऊन होते? काहीच सांगता येत नाही हो. कारण एवढ्या लोकांचं हृदय तुटतंय आजचे सगळे व्हिडिओ बघून, की यार अजितदादा नाहीयेत आणि लग्न कसं सुरू आहे. कसे नाचतायत लोकं, कसे बहीण नाचतायत, का अनेक जण नाचतायत. आपण खरंच ह्या सगळ्या विषयावर चर्चा सुद्धा करण्याची इच्छा नाहीये. परंतु नेते हे सार्वजनिक असतात, व्यक्तिगत नसतात. त्यांचं जीवन कधीच व्यक्तिगत नसतं. हेच त्याच्या मागचं एक धोरण आहे आणि धक्कादायक आहे, की असंवेदनशीलता आहे, दुसरं काही नाहीये. लग्न मोठे व्हावात, आनंद आहे, त्यात दुमत नाही. पण संवेदना सुद्धा त्यात असल्या पाहिजेत. मी या 2026 म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6 महिन्याचा आकडा काढला, तर 1989 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कर्जमाफी करू म्हणणारे सुद्धा त्या लग्नात दिसले. कर्जमाफी करा म्हणणारे सुद्धा त्या लग्नात दिसले आणि शेतकऱ्यांचं सगळं दुःखच हे सगळे विसरून गळ्यात गळे टाकून नाचायला लागले. सगळे एक आहेत. तो भोसडीचा मानणारा कधी शेतकऱ्यांसाठी कधी कुणावर रागवला नाही. स्वतःचे खासदार कसे जातात, का लावले जातात. आता ह्यांचं लग्नातलं वागणं बघून हे कशाचे गडकरीवरती नाराज आहेत, फडणवीसांवरती नाराज आहेत, मोहन भागवतांवरती नाराज आहेत, अदानीवरती नाराज आहेत. हे सगळे मित्र आहेत. काय यांना खासदार गेले काय, राहिले काय, काही यांच्याशी फरक पडत नाही. हेच वास्तव आहे, की महाराष्ट्रात आणि देशात जनताला मी सांगतोय, शेतकऱ्यांना सांगतोय, बाबा हो, तुमचा पक्ष नाही, तुमचा नेता नाही, तुमच्या जातीचा नेता नाही, तुमच्या धर्माचा नेता नाही. लखानी, अडाणी, पटेल हे काय धोरण आहे, हे नीट जरा समजून घ्या आणि भोळ्या-बाबड्या भक्तीमध्ये अनेक वर्ष जी महाराष्ट्रामध्ये गुलामीची मान तुम्ही खाली टाकली ना, ती गुलामीची मान वर करून कधीतरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकाराला समजून घ्या आणि हे कोलॅप्स करा. एक मत बदलून टाका एक वेळेस. बघा तुम्ही कसे गुडघ्यावर येतायत हे. तुमच्या मतामुळं ही सगळी त्या ठिकाणी दिसणारी घटना तुम्हाला दिसतात, दुसरं काही नाही. येणाऱ्या काळात राहुल गांधीचा पूर्ण पक्ष अडाणीच्या त्या ठिकाणी जर हे एकत्र असतील, तर तो सरेंडर झालेला आहे. सगळी इंडिया आघाडी सरेंडर झालेली आहे. हे घाबरलेले आहेत कॉकरोच सारख्या पक्षाला, नव्या प्रादेशिक पक्षांना, नव्या चळवळीला आणि म्हणून आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर सगळे एकत्र या, तरच आपलं अस्तित्व टिकेल. हेच एकंदरीत चित्र आहे. मला नाही वाटत, की येणाऱ्या काळात काही पक्षीय राजकारण सुद्धा राहील. नावाला संविधान आणि निवडणूक आयोग आहे म्हणून ते राहिलं तर राहील. परंतु मिल बाँट के खाएंगे, हम सब भाई भाई, मिळून मिसळून खाऊ, आम्ही सगळे भाऊ भाऊ, असंच त्या ठिकाणी या देशातलं चित्र असणार आहे. याच्या पलीकडे काही नाहीये. तरी संवेदनशीलता दिसत नाही. 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. येशवाडीत 50 लोकांवरती मंदिरच कोसळलं. ते कुटुंब हळहळ व्यक्त करतंय. त्याचा आकडा खरा बाहेरच येत नाही. 5-6 लोकं मेलेत म्हणून सांगितलंय, परंतु अनेक लोकं मेल्याचं त्याच्यामध्ये आहे. पण ज्या पद्धतीने ते दबून मेलेत, तसेच किती मेलेत हे दाबून टाकण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. हे लोक मारतात, परंतु संवेदनशीलता नसते. ते लोक मेले आणि दुसऱ्या दिवशी डिझाईनमध्ये, फिटिंगमध्ये कपडे घालून योगाचा सुद्धा इव्हेंट करणारे महाराष्ट्रातील असंवेदनशील नेते आम्ही बघितले. हसतायत, सेल्फ्या टाकतायत. शेतकरी 2000 मेलेत. तो शेतकरी कुठंच योगा करताना दिसला नाही. हे इव्हेंटबाज सरकार शेतकऱ्यांचं कधीच होऊ शकत नाहीत. 2000 शेतकरी 6 महिन्यात मरतात आणि शेतकऱ्यांचा वाली म्हणणारे अडाणीच्या कुठं बसलेत हे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. अजितदादा पवार यांचं दुःख त्यांच्या कुटुंबियांना किती आहे याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. बाकी मला याच्यावरती काही बोलायचं नाही. फक्त एवढंच अपेक्षा बाळगतो, की वेळ आजही गेलेली नाही. संवेदनशीलता आणा. महाराष्ट्रातला शेतकरी 2006 महिन्यात गेलाय. येणाऱ्या काळात, या पुढच्या 6 महिन्यात प्रत्येक शेतकऱ्याला मरावं लागते की काय,
असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. 15 जूनचा पाऊस हा 26 जून आहे तरी नाही. पेरण्या कमी प्रमाणात होत आहेत आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या नैसर्गिक संकटावरती बोलणारा एकही नेता या देशात उरलेला नाही. सगळे अडाणीचे भक्त झालेत आणि अदानीच सगळ्यांचा लीडर झालाय. होऊ शकतं ना गडकरी ना फडणवीस येणारा देशाचा पंतप्रधान अदानी जर असला, लाखानी जर असला तर आश्चर्य वाटू देऊ नका. अदानी, लाखानी, पटेल, गुजराती यांचंच राज्य चालत राहील का असा प्रश्न या सगळ्यांच्या माध्यमातून निर्माण झालाय. आणि म्हणून नेपाळमध्ये जी जेनजी घडली त्याला कारणीभूत अशाच ऍक्टिव्हिटी होत्या हे सुद्धा आपण नोंद केलं पाहिजे.